सो गाईज तुम्हाला दाखवले इथं आता मगाशी आम्ही घरात जाताना का नाही इथे एक जण एकाला टेम्पो त्याच्यावरनं गेला आहे, त्यामुळे आता त्याचं रक्तयुक्त सांडलं तिथं. त्याने काय क्रॅकेच्या आणल्यानं तू पारले वे. सो गाइस तर आता आपण चाललो. वेलकम टू माय ब्लॉग में आप सब लोगों का स्वागत है. सो हे गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आमचं कॉलेज सुटले सगळे. हा सगळं आता कॉलेज सुटल्यावर ब्लॉग सुरू केला आहे, कारण सकाळी आता जरा लेक्चर देऊन होतं आणि जरा फॉर्म तीन भरायचं होतं एक्झाम तीन, त्यामुळे काय सकाळी ब्लॉग तीन सुरू केला नाही. आणि आता आपण जाऊया घरी. सगळेजण आता घरी नाही, आता कॉलेज सुटले. पुढं आता सगळेजण थांबले असणार कॅफे कट्टा, आम्ही दररोज बसलो इथं, तर आपण तिकडे डायरेक्ट जाऊया. तर मित्रांनो आमचा फॉर्म वगैरे भरून झालाय आणि आम्ही कुठं आलोय बघा सध्या. हा बघा फोटो, त्यांचा फोटोशूट चालू आहे. फोटो काढतात हे विपुलचे पण 2-4 फोटो काढले. आणि तर काय आज एक्झाम तीन फॉर्म तीन भरायचं होतं. काय सांगू होते ले डेंजर आहे. कॉलेज यायचं असेल तर जरा विचार करून या, कारण ले पुढे पुढे काय काय फॉर्म वगैरे भरून झालाय तसा. आता उद्या बघू बाकीचं. यात्रा चांगले फोटो काढले. त्याला टेन्शन आलंय गाईज, डोकं दुखायला आता. असं इथे शिर असते का नाही, शिर अशी खायला लागल्या. हे बघा दिसते का तुम्हाला? नाही दिसणार तुम्हाला. माझी बारकी शिर आहे हो. हे बघा हलत्या गोडे तुम्हाला दिसणार नाही. सोडा त्याला जरा सांगा हो. तर काय आता आपण जाऊया घरी. तुम्ही पुढं बघा रडा लागलाय, कारण हिला आता घरी जायचं. सगळ्यांना तर डोके दुखायला लागले, कारण सकाळी बसून आम्ही काय सगळं खाल्लो पण नाही आणि तोंडावरची आता पावडर पण गेले बघा सगळे. तुम्हाला माहित असेल काय किती पावडर लावून येतो तोंडाला. तुम्ही ह्याच्या ब्लॉगमध्ये बघितला का नाही, सगळ्याकडे माझी काढून टाकलेली असते की पावडर. हे बघा पावडर केवढं लावून आलाय बघा, पावडर लावून आले तरी मी पावडरच टाकलेली असते माझ्याकडे. काय सकाळी आले एवढं पावडर लावून येतो तोंडाला, जसं काय अख्या दुनियाभराची पावडर ह्यानीच लावली. मी नॅचरल ब्युटी आहे त्यामुळेच वाटतं. पोरा जळते तो पोर काय सांगू. जाऊ द्या काही, आता काय बोलायचं आपण, काय नाही बोलू शकत. चला आता जाते ह्या घरी, भेटायला नंतर. सो काय आता आपण चाललोय घरी. आता सगळेजण घरी गेलेत, सोन्या आणि मीच बाकी राहिलो तेवढं. आणि इथं तुम्हाला दाखवतो, इथं आमच्या कॉलेजची इथं शूटिंग सुरू आहे कुठल्या तरी मूवीचं. रितेश देशमुखची मूवी आहे, नाव सांगायला नाही त्यांनी. तुम्हाला दाखवतो थांबा. सगळा सेटअप पण तयार झाला यांचा. नको काय सो गाईज तर आता आपण चाललोय परत घरी. आलेलो आम्ही परत झोपलो. सोन्या पण आलेला, कारण आज घरी कोण नाही आहे. आणि परत आपण चाललोय बाहेर जेवायला, कारण घरी काय जेवण नाही. सोन्याची मेस असते. खरं आज आम्ही आता बिर्याणी खाणार आहे. विपुल तुम्हाला दाखवतो. आता आम्ही चाललोय आता कॉलेज इथं, कारण तिथंच आम्ही खातोय. तुम्हाला त्या डायरेक्ट तिथून भेटतो. सो गाईज आता आपण फायनली आलोय बिर्याणी खायला, पोचलोय. हे बघा हिला बिर्याणी खायची होती, हिला लेवस होती बिर्याणी खायची. आता ही सगळं बिल भरणार आहे आमचं. ड्रीम कम्प्लीट झाली. मी नॉनव्हेज नाही खात. द्यायला आता पीस मी डील केल्यास की नाही माझ्यासोबत, तू मला पीस देणार म्हणून. पीस द्यायची ना. हा आई ग फायनली ड्रीम कम्प्लीट. सो गाईज आमचा आता बिर्याणी खाऊन झाल्या. गाईज भूताच्या गोष्टी करायच्या होत्या, खरं यांच्या पप्पांचा फोन आला. चला घरातल्या आता बोलवा लागल्यात. आता तुम्ही जावा भूताच्या गोष्टी करायला. तर बाय. तर आता आपण जाऊ डायरेक्ट घरी. आता ह्यो चालला सोडायला, तर आता आपण जाऊया डायरेक्ट घरी. सो गाइस तर आता आपण चाललो. वेलकम टू माय ब्लॉग में आप सब लोगों का स्वागत है. आज हमारे कितवा ब्लॉग है आपका? 34वा ब्लॉग आहे आमचा. 34वा नाही, 36. तर काही तुम्हाला ब्लॉग आहे आमचा. आमचं कॉलेज दाखवतो तुम्हाला. हे बघा
अंधारच अंधार आहे सगळा इकडे. अरे गाडीला हेडलाईट फिडलाईट आहे का नाही का? हेडलाईट ना डॅक. अरे आम्ही याला अगरबत्तीनं लाईट लावतो, तुला काय माहिती. चल लाईटच लाईट. सो काय देणार तुम्ही ओळखला असतील. अरे 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 पळवा लागल्यात गाडी. आहे ग. तर काय हे चालल्या बाय बाय. आता उद्या कॉलेज, परत तिचं लाईफ सुरू. कॉलेज कॉलेज कॉलेज. अरे भावा सांग तुम्हाला एक दाखवतो तुम्हाला. थांबा, एक डेंजर विषय आहे मग सांगतो. गाडी तुझी. अरे इतर रे, अरे थांब की सांगतो. अरे अरे बस बस. तिथल्या गाडीचा नाव सुटतो. दाखव का कुठे पडले सर. कुठं एवढं पुढं आणि एवढं पुढे कुठे ट्रक मध्ये. स्टेशनला नेऊन लावले असते रे. कुठली थांब की थांब. हे चल रे, पोलीस स्टेशन थांब. अरे असू दे की. नको तुला सांगतो चुकी जाईल का? आता तर काय पडलंय बघतोय का नाही तू? काय पडले? चल की चल, पळू की गाडी. इकडे कुठं का जायचं का वापस? हे काय घरात घेणार आहेस का तू? काय घ्यायचंय मला? तुम्हीच चला म्हणतोय घरी की तुम्ही. अरे नाही जाऊ दे ना, खाली बघ काय खाली बघ ना. सो गाईस तुम्हाला दाखवले इथं. आता मगाशी आम्ही घरात जाताना का नाही, तिथे एक जण एकाला टेम्पो त्याच्यावरनं गेलाय, त्यामुळे आता रक्त सांडले तिथं. अजून रस्ते एवढे लांब आहे का करते? कोण? रायचुरीचं गाडीत चालते अजून. तिथंच आहे ती. तर काय तिथं रक्त सांडलेलं तिथेच मेला तो माणूस. आणि आता टेम्पो सील केला. पडते बघ पडल्यावर. माणूस मेला, आता त्याच्या आईला कॉपीराईट काय पडायचं समज. अरे असं खुल्ला बोलल्यावर. सो गाईज तुम्ही पण हळू चालवा गाडी आणि शिस्तीत चालवा गाडी तुम्ही पण, आणि घरी जावा सरळ. सो गाईज ये अपना दोस्त है, ये अपना भाई है, और ये थोड़ा सा हटा हुआ इंसान है, पर बाकी ये भी अपना भाई है. ये मेरा नाम रिहान है, और ये मेरा हेयर आर्ट टू सलून है, और ये मेरे पास आता है. सर काय सगळे आता झोपायला लागले, घरात आले. ते बघा, ते रीलच बघत बसते. यायला आता झोप, कुठं झोपू काय समजून झाले. आता वाजल्यात बरोबर पावणे 1 वाजायला आलाय. तर गाईज आता उद्या कॉलेजला जायचं आहे. तर आता तुम्हाला डायरेक्ट आता उद्या भेटतो. मोबाईल दे मला आणि ते व्हिडिओ बंद कर. काय ह्यांनी ना सांग का तुम्हाला खरं, ह्यांनी काहीतरी आज जाऊन काहीतरी आवाज काढले, ते बी मोबाईल मध्ये रेकॉर्डेड आवाज. हा, आणि हे असलं काहीतरी टाकलं बाहुली बिवली माझ्या अंगावर. ह्यांना वाटलं मी घाबरण. मी काही घाबरलेलं नाही. काय तुम्हाला आता काय नाही, मागच्या वेळेस जरा एक क्लिप टाकतो. मागच्या वेळेस मी घाबरत होतो, पण मध्ये मी आता देवावर विश्वास जास्त ठेवायला लागला. चुना जास्त खाल्लाच काय, मी महाराजाला फॉलो करायला लागलो, त्यामुळे मला प्रेमानंदजी महाराज. हा, या असल्या गोष्टींपासून काय नसतं. या सगळ्या मनाने तयार केलेले खेळ असतो, त्यात आपण अडकायचं नाही. आपण त्याच्याकडे लक्ष देतो, आपण आपल्या टार्गेटवर लक्ष फोकस करायचं. ओके ओके. ह्यांनी असल्या भावले टाकले काय. तुमच्या पण कुठल्या ग्रुप मध्ये हिने असा ज्ञानी मित्र असेल, टॅग करा त्याला. ज्ञानचा काय संबंध आहे बाई. तुम्हाला एक टाकतो, थांबा तुम्हाला दाखवतो. तुम्हाला एक लिंक त्यावेळी म्हणलेला, बाकीचे माझ्याकडे व्हिडिओ डिलीट झाले एक थोडे. हा विपुल दुसऱ्यांना सांगत असते की मी भेट नाही. सकाळी जेवताना ब्रेक मध्ये. आणि आता तू भेटतोस का नाहीस भाऊ? आता तो पिक्चर लावलाय आम्ही, कॉन्ज्युरिंग 2. आता तू भेटतोस का नाही विपुल ते सांग. भेटतोय रात्रीचं भेटतोय. रात्रीच भेटतोय, सकाळच भेट नाहीस काय? सकाळ नाही म्हणजे तू बघा. अरे तू सिद्ध कर रे, तू भेटतोस का नाहीस? तू भेटतोस का रात्री? विपुल ते सांग, काय सांग, काय सांगत होता विपुल? मी मित्र आहे लोकांना. आता बघ 2:30 वाजल्यात भाऊ. 5 वाजेपर्यंत अंधार असते. 5 वाजेपर्यंत तुला झोपू देणार नाही बघ. फाटल्या का नाही ते सांग, फाटलेली का नाही तुझी? भिलेलाच का नाहीस तू?
भेण्यासारखं तुम्ही केलं काय बरं मला ते सांगा. हे बघ आत गेले मागच्या वेळी की नाही ते मिक्सर मागच्या वेळेस वापरलेले मी ऍक्सेप्ट करतो. मागच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती, सगळं वेगळं होतं. आता सगळं बदललंय, जमाना अपडेट झालाय. अरे झालं रे, एक महिना ते जाऊ चाललंय त्याला आणि जमाना अपडेट त्याला अपडेट व्हर्जन वापरतो रे. बिलेलाच करायचं. आता मगाशी कॅमेरा पण असताना काय म्हणला असतो, हा मी बिलेलो एक्सेप्ट करतो. या सगळ्यांना ठरवूनच त्यांनी स्क्रिप्ट तयार केली. आता व्हिडिओ पण केलता मी, मला काय म्हणला मी बिलेलो एक्सेप्ट करतो मी, खरं आता ते व्हिडिओ पण कर म्हणला. अरे जाऊ दे, आता काय सांगायचं. असले आवाज ऐकून वाटणं नॉर्मल थिंग आहे. भीती वाटलं. ऐक की तुला काय वाटलं सांग मग आता. भीती वाटणं नॉर्मल थिंग आहे काय दोन्ही बाजून बोलतो तू बाबा. ऐक ना तू आता मला सांग, तुला काय वाटलं. मला वाटलं मी नाही का कुठल्या तरी अशा ठिकाणी जाऊन बसलो तिथं हे सगळं चालू आहे. इमॅजिनेशन कसलं बोलते बघ, हे सगळं आम्ही तिथंच बसलोय, तिथे सगळं चालू आहे. थांब काय बोलते. भीती वाटलं ती कसं वाटलं ते भाऊ तुला हेच माझ्या तोंडातून बदलून घ्यायचं. अरे नाही बरं बाबा भीती वाटली. जेवढे वेळ अलार्म वाजलाय तेवढे वेळ मी उठलाय तर बंद केलाय. तूच बंद केलाय, हिने बंद केलेलं नाही. आणि काय आता मोबाईल वाजवला रे, त्याचा आवाज येत त्याच्या खाली अक्का फोन. सो गाईज आता आपण आलो कॉलेजला, घरातनं ते नालो आणि आता सोन्या आणि ते प्रणव आहे. पहिल्यांदा आता एवढं हे बघितले मोकळं. आज जरा लवकर आले, आत्ता 8 वाजले आहेत, 8:30ला कॉलेज सुरू होते. आणि आता जरा बसा इकडे तिकडे कोण कोण आले बघा. आणि गाईज ते आमचं अजून फॉर्मचं काय संपलं नाही, काय विषय अजून संपला नाही. आता काय सांगू, आता सगळे आता लेक्चर सोडून सगळे फॉर्मच भरत चालले आहेत. तुम्हाला आता काही अकाउंट सेक्शनला गर्दी दाखवतो केवढे ले म्हणजे ले गर्दी आहे. आणि श्वास पण घ्याली ना झाला एवढी गर्दी आहे. तशी तरी झाली माझं ॲडमिशन. 3 दिवस मी वाट बघालतो. आणि हे इथं काकी आहेत बघा, त्यांचं प्रॅक्टिकल सुरू आहे. मला आता अकाउंट सेक्शन मधली गर्दी दाखवतो. नाहीच गर्दी बघा, आता जरा गर्दी कमी झाल्या, मगाशी गर्दी होती. सगळी गर्दी आहे. आता कॉलेजाने सुटल्यावर तुम्हाला दाखवतो गर्दी केवढी असते. तुला तसं काय करतात सोन्या, सगळेजण तुला तसं काय करतात. हा त्याने काय क्रॅकेच्या का आणल्या तू पारले वे. सो काय आजच्यासाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय गाईज.